चांदूर रेल्वे तालुक्यातील कवठाकडू येथील रहिवासी 70 वर्षीय भाऊराव चंपतराव मेश्राम यांनी उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। नानाजी कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत भाऊराव चंपतराव मेश्राम यांचं 4 महिन्यापासून जे हे विस्कळीत पडलेलं आहे सबसिडी, त्याच्यामुळे त्यानं न्यायालयात हे केली आहे का मला जो मानसिक त्रास, शारीरिक त्रास काही बाकी हे झाला आहे, तर त्याच्या मला भरपाई देण्यात यावी अशी त्याने कोर्टाची नोटीस देऊन या कार्यालयाला हे केली। तर त्याने आता 15,000ची त्यांच्या खात्यात सबसिडी जमा केली आहे। तर तसं या नियमानुसार त्याचं जे हे भेटायला पाहिजे होतं त्याचं 1 महिन्यात किंवा 7 दिवसात, तर त्यानं न भेटल्यामुळे आणि हे अशी कारवाई केली त्यानं। तर कमीत कमी याले 6 महिन्याचा कालावधी, 5-6 महिन्याचा कालावधी झाला। त्याच्यामुळे त्याने हे आता उपोषणाची तयारी केली। ऑनलाईन प्रक्रियेतून नुकसान भरपाई दिली जाते, त्यामुळे अत्यंत विलंब होतो। विलंबाने मिळणारे अनुदान शिवाय भरपाई अधिवक्त्यामार्फत दिलेल्या नोटीसप्रमाणे न दिल्याने 70 वर्षीय वृद्ध भाऊराव मेश्राम यांनी उपोषण सुरू केलं आहे। ग्राम बीजोत्पादन प्रोग्राम अंतर्गत आम्हाला अशी सूचना दिल्या गेली, सांगितलं गेलं की तुमचं बियाणं लागल्यानंतर त्याचं व्हेरिफिकेशन झालं, तपासणी झाली आणि बिलं सादर केले की तुमच्या खात्याला पैसे जमा होतील। ज्यावेळेला हा प्रोग्राम लोकांनी घेतला त्यावेळेला त्यांनी पैशाची ॲडजस्टमेंट करून महागीचं हे यांचं बियाणं स्वस्त बियाणं सोडून यांचं बियाणं घेतलं, लागवणी केल्या, याची तपासणी झाली, सगळं झालं, पण आज तागायत बियाणं निघून देखील त्यांनी आमच्या खात्याला पैसे जमा केले नाही। निघालेलं सोयाबीन मार्केटमध्ये जाऊन जाण्याचे दिवस आले आहेत। इतके दिवस म्हणजे 4 महिने होऊनही अजून जर पैसा जमा होत नसेल त्या कास्तकारांनी पुढचं कार्यक्रम कसा आपला राबवावा। आणि असं सांगितलं जाते की योजना आहे म्हणून तुम्ही पैशाची अपेक्षा करता। अरे तुम्ही योजना दाखवली म्हणून लोकांनी जर सहभाग घेतला ना, असं जर असेल, समजा योजना जर अशा पद्धतीने राबवल्या जात असतील तर लोक सहभाग घेतील कशी त्यापेक्षा ते आपले जनरल काय जे असेल ते दुकानातून आणतील आणि पेरतील। हे या लोकांना कळायला पाहिजे। योजना जर राबवायची असेल तर त्याला सहकार्य या दृष्टीने झालं पाहिजे, तो हॅरेसमेंट नाही व्हायला पाहिजे शेतकऱ्याची। तो परेशान होतो, आज त्याला हरभऱ्याची लागवड करायची आहे, यावेळी त्यात जो पैसा नाही आहे, जर हा मागचा पैसा रिलीज झाला नाही तर पुढची लागवड करणार कसा तो। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।